कुलभूषण जाधव यांच्या या केसमुळे सातत्याने न्याय व्यवस्थेतलं एक नाव समोर आलं, ते म्हणजे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचं, प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांचं. आपण त्यांच्याच विषयी थोडं जाणून घेऊया. हरीश साळवे म्हटलं की अगोदर एनकेपी साळवेंचं नाव बहुतांश जणांना आठवतं. एनकेपी साळवे हे काँग्रेसचे मोठे नेते होते आणि स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते. आता बीसीसीआयमुळे ज्या पवारांचा सगळीकडे गवगवा असतो त्यांचे एनकेपी साळवे ही अध्यक्ष होते. एनकेपी साळवे हे राजकीय नेते होते, तर त्यांचा मुलगा हरीश साळवे हे नामवंत वकील म्हणून आज ओळखले जात आहेत. ते फक्त सुप्रीम कोर्टातच नाही तर वेगवेगळ्या केसेसमध्ये हायकोर्टापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत सगळ्या ठिकाणी बाजू मांडत असतात. एखादा वकील किती यशस्वी आहे हे दोन गोष्टींवरून ओळखलं जातं. एक, तो केसेस किती जिंकतो आणि दुसरं, तो केस लढायला पैसे किती घेतो. हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची केस लढायला केंद्र सरकारकडून दमदार वसुली केल्याची जोरदार चर्चा ट्विटरवर रंगली आहे. पण जाधव यांच्या केससाठी हरीश साळवेंनी फक्त 1 रुपया फी घेतल्याचं खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना स्पष्ट करावं लागलं. कुलभूषणसाठी 1 रुपया घेतला म्हणून सगळ्यांसाठी हीच फी हरीश साळवे घेत असतील असा गैरसमज करून घेऊ नका. देशप्रेम दाखवण्यासाठी हरीश साळवेंनी 1 रुपया घेतलाय. इतर वेळेस ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येकी तासाला काही लाख तर एका दिवसासाठी 25 ते 30 लाख रुपये घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्या फीवरून हे समजेल की साळवे हे किती मौल्यवान वकील आहेत. आता थोडंसं हरीश साळवेंनी लढलेल्या केसेस बघा. देशातल्या बड्या उद्योगपतींपासून ते अनेक राजकीय कांडांपर्यंत साळवेंनी केसेस लढवलेले आहेत. त्यात वोडाफोनच्या टॅक्स केसपासून ते टाटांसाठी ते कोर्टात उभे राहिलेत. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणूनही हरीश साळवेंनी काम पाहिले आहे. नागपूरमध्ये त्यांचं घर आहे. धुळ्याशीही त्यांचा संबंध आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.